सिन्नर नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 4 मध्ये सागर मुरलीधर भाटचिरे यांची जनतेच्या विश्वासावर ठाम पकड। सिन्नर नगर परिषदेची नुकतीच पार पडलेली निवडणूक अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडली असून प्रभाग क्रमांक 4 मधून सागर मुरलीधर भाटचिरे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे। त्यांच्या या यशामुळे प्रभागात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। विजयानंतर प्रतिक्रिया देताना सागर भाटचिरे यांनी प्रभागातील सर्व मतदारांचे मनापासून आभार मानले। मतदारांनी दिलेला विश्वास हीच माझी खरी ताकद आहे। या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आणि प्रभागाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेन असेही त्यांनी सांगितले। सागर भाटचिरे हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असून सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणे हीच त्यांची ओळख आहे। विशेषतः कोरोना महामारीच्या काळात त्यांनी नागरिकांना मदत, मार्गदर्शन व सहकार्य करून सामाजिक बांधिलकी जपली होती। आगामी काळात प्रभाग क्रमांक 4च्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। गावपाटाची कामे, अंडरग्राऊंड पाटांची व्यवस्था, मंदिराचे सुशोभीकरण तसेच मूलभूत सुविधांचा विकास हे त्यांच्या प्राधान्यक्रमात राहणार आहेत। यासोबतच महिलांचा बचत गटांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व युवकांसाठी नोकरीच्या संधी निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे। यावेळी त्यांनी आमदार माणिकराव कोकाटे साहेबांचेही विशेष आभार मानले। आमदार माणिकराव कोकाटे साहेबांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचे नक्कीच सोने करेन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाच्या विकासासाठी कार्यरत राहीन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सागर मुरलीधर भाटचिरे यांच्या या विजयामुळे प्रभाग क्रमांक 4 मधील विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। सर्वात प्रथम तर मी प्रभाग क्रमांक 4 मधील सर्व मतदारांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। सर्वांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, मी नक्कीच त्यांचा विश्वास पात्र राहील आणि त्यांनी जी मला संधी दिली त्या संधीचं मी 100% कामाच्या स्वरूपात त्याचं सोनं करून दाखवेल। प्रभाग क्रमांक 4 मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे? माझं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता पहिलं काम जे मला हाती घ्यायचे, खरवडी परिसरात जो गावपाटाचं काम बाकी आहे अंडरग्राऊंडचं, तर माझं सर्वात प्रथम काम मला ते करायचं आहे। कारण तो पाट तिथला ओपन असल्यामुळं त्याच्यावर नागरिकांना त्याचा खूप त्रास आहे। तर मला पहिलं सर्वात प्रथम काम माझं तेच आहे की मला तो पाट अंडरग्राऊंड करायचा आहे। त्यानंतर खळवाडी परिसरातच मेसाई मंदिराचं सुशोभीकरण करायचं आहे, तिथं पण खूप अडचणी झालेले आहे। असे 2-3 कामं तर सर्वप्रथम माझ्या डोक्यात तेच आहे। महिलांसाठी आणि युवकांसाठी आपल्या प्रभागात आपलं काय करण्याचं मानस आहे? जे बेरोजगार युवक आहेत त्यांना कसं वजनदारी मिळवून देता येईल, माझं पहिलं टार्गेट ते असणार आहे। आणि महिलांसाठी जसं आता कोकाटे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व काम करत आलोय, काम करत राहणार आहे। आणि जसं माऊदीदींनी आता बऱ्याचशा योजना आणलेल्या आहे महिलांसाठी, त्या कशा जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवता येईल ते माझं धोरण असणार आहे। आपण समाजकार्यात देखील अग्रेसर असतात, कोरोना काळातील देखील आपलं कार्य उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल? कोरोना काळात अक्षरशः म्हणजे अशी परिस्थिती होती की माझ्या घरच्यांनाही माहीत नव्हतं मी काय करतोय। बाहेरच्या लोकांनी माझ्या आई वडिलांना सांगितलं का म्हणजे त्याला जरा सांगा, तो डायरेक्ट प्रेत उचलायपासूनचं काम करतोय डायरेक्ट। असं म्हणजे आता हे बोलण्यासारखं नाही, आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतोय, नाही तर मी आजपर्यंत माझ्या तोंडाने कोणालाच सांगितलं नाही की मी तेव्हा काय काम केलेलं आहे। म्हणजे अक्षरशः कित्येक लोक असे असतील का त्यांच्या घरातले लोक त्यांच्या अंत्यविधीला नव्हते, त्या अंत्यविधी मी केलेले आहे आणि त्याचंच फळ आज मलाही भेटलेलं आहे। जाता जाता प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांना काय आवाहन कराल? आव्हान एवढेच करेल का त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो त्याचा मी 100% त्यांना अशा स्वरूपात प्रायश्चित्त मिळवून देईल का त्या बाबतीत विषयच नाही परत। सर्वात महत्त्वाचं का नामदार कोकाटे साहेबांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्याला मी आयुष्यात कधीच तडा जाऊन देणार नाही आणि त्यांनी दिलेल्या संधीचं नक्कीच सोनं करून दाखवेल। मी सागर विलास गावांदे, राहणार सिन्नर, प्रभाग 4 मधून आपल्या प्रभागातून प्रभाग क्रमांक 4 मधून सागर भाऊ भाटचिरे विजयी झालेले आहे। त्यांच्याबद्दल बोलणं झालं तर प्रत्येक युवकाला असं वाटायचं का भाऊच नगरसेवक झाले पाहिजे, कारण त्यांची अशी प्रतिमा आहे, ते नगरसेवक म्हणजे आपण नगरसेवक। कारण त्यांना कसल्याही पदाचा कधी गर्व नाही आणि होणारही नाही। त्यामुळे आम्हाला आमचे सर्व प्रश्न ते सोडवतील ही अपेक्षा ठेवतो आणि ते करतच राहतील। त्यांच्यापर्यंत सांगण्याची गरज नाही, ते स्वतःहून प्रत्येकाच्या सुखदुःखात समावेश घेता, प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करता आणि यापुढेही ते असेच कार्य चालू राहील। प्रभाग क्रमांक 4 मधून सागर भाऊ भाटचिरे प्रचंड मतांनी निवडून आले आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन।